नमस्कार मंडळी, मी संकेत नलवडे. SR फिल्म्समध्ये आपलं स्वागत. तर मंडळी, कसं आहे माहिती आहे का, आजकाल आपण जर पेपर उघडला किंवा एखादा न्यूज पाहायला गेलं मीडियामध्ये किंवा कुठे सोशल मीडियावर, तर कुठली तरी बातमी असते किंवा कोणाचा काहीतरी मृत्यू झालेला आहे. तर याच्यामध्ये आजकाल पाहायला गेलं तर आकस्मिक मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आकस्मिक म्हणजे काय, तर बाबा वेळेच्या आधी. तर याच्यामध्ये आलं की रोड ॲक्सिडेंट, जे गाडी चालवताना किंवा रोडवर झालेले ॲक्सिडेंट, त्याच्यामध्ये होणारे मृत्यू, किंवा स्ट्रेसमध्ये होणारं अटॅक येऊन किंवा बाकी काहीतरी रोग जडून होणारे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे मृत्यू आजकाल होतात आणि ते आकस्मिक मृत्यू होतात. तर याची कारणं भरपूर आहेत. स्ट्रेस आलं, रोडवर व्यवस्थित गाडी न चालवणं आलं, तर अशा प्रकारे आजकाल मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर मंडळी, हे मी का सांगतोय, तर आता आपण बोलणार आहोत 1960-70 या दशकामध्ये एखाद्याचा मृत्यू झाला गावामध्ये, तर त्यावेळी काय रिवाज होते. तर त्याच्या आधी आपण पाहूया की 1960-70 सालामध्ये आम्ही जे सांगत आलो त्या परिस्थितीनुसार कसं होतं. तर आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे की 1960-70 या दशकामध्ये कोल्हापूर एरियामध्ये त्या गावांमध्ये रस्ते नव्हते, सरळ गाड्या नव्हत्या, माणसांच्याकडे गाड्या नव्हत्या, चालत जाणे किंवा बैलगाडी. आणि त्याच्या पुढे की एका गावाहून दुसऱ्या गावी जाणं म्हणजे सहसा कोण जात नव्हतं कामाशिवाय. तर अशामध्ये आकस्मिक मृत्यू होणं हे तर नव्हतंच त्यावेळी, एकदम अत्यल्प होतं. आणि हो मंडळी, आता तर आजकाल सुसाईड म्हणजे आत्महत्या करण्याचं प्रमाण देखील खूप वाढलेलं आहे. काय ना, छोटंसं क्षुल्लक कारण जरी झालं तरी आत्महत्या. पण त्या काळी आत्महत्या हा शब्द देखील भरपूर जणांनी ऐकला नव्हता. तर त्यावेळी आत्महत्या तर होतच नव्हत्या. पुन्हा गाड्या नव्हत्या, त्यामुळे रोड ॲक्सिडेंट होण्याचा प्रश्नच नव्हता. तर त्यावेळी भरपूर व्हायचं काय, तर नॅचरल डेथ किंवा नैसर्गिक मृत्यू व्हायचे माणसांचे. आणि दुसरी गोष्ट, आजकाल काय झालेलं आहे, मेडिकल सायन्स इतकं पुढं गेलेलं आहे की एखादा रोग झाला आणि त्याचं जर निदान झालं तर त्याच्यावर उपाय होत आहेत. जसं कॅटरॅक्ट म्हणा, किंवा बाबा ते डोळ्यावर दिसायचं बंद होतं, त्याच्या आधीच आपण ते कॅटरॅक्टचं ऑपरेशन करतो, म्हणजे माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत व्यवस्थित पाहू शकतो. किंवा म्हणा की बाबा एखाद्याचे किडनी खराब झाल्या तर किडनी रिप्लेसमेंट होते आणि तो माणूस जगू शकतो. नी रिप्लेसमेंट होते. म्हणजे आता आजकाल खूप उपचार निघालेले आहेत की माणूस असाध्य रोगांपासून परत मागे येऊ शकतो आणि आपलं रेग्युलर लाईफ व्यवस्थित जगू शकतो. पण त्या काळी 1960-70 साली मेडिकल सायन्स एवढं पुढारलेलं नव्हतं. त्यावेळी गावामध्ये डॉक्टर एखादा असायचा किंवा तालुका ठिकाणी असायचा की ज्याला एवढं पुढारलेलं नसल्यामुळे बाबा ज्या अवेलेबल होतं त्याच्यावर ते औषध उपचार करायचे आणि त्यावरून माणसं काय करायचे, घरी घेऊन जावं म्हणून सांगायचे. तर हे असं चालायचं. तर त्यावेळी कसं होतं, आकस्मिक मृत्यू नाही, तर त्यावेळी नैसर्गिक मृत्यू व्हायचे. तर एखादा माणूस मृत्यू होणार हे आधी समजायचं कसं, तर बाबा ठीक आहे, वय झालेलं आहे किंवा त्याला एखादी व्याधी जडलेली आहे, मग ते तालुका ठिकाणी किंवा कोणाला दवाखान्यात घेऊन जायचे आणि तिथे डॉक्टर त्यांना रेग्युलर उपचार करायचे. आणि त्या उपचारातनं तर जर तो माणूस बाहेर आला नाही तर समजायचे बाबा हा माणूस आता याच्यातच त्याचा मृत्यू पावणार आहे तो. तर अशा वेळी, आणि दुसरी गोष्ट काय असायची, जास्त गाड्या नाहीत, बाहेर जाणं जास्त नाही, त्यामुळे पाहुणे पै देखील जनरली सहजासहजी शेजारच्या गावात असायचे. तर ते शेजारच्या गावांमध्ये पाहुणे पै असल्यामुळे मग त्यांचं कसं व्हायचं, एखादा माणूस आजारी पडला तर पूर्ण गाव एकत्र यायचं त्याला बघायला, बाबा हा आजारी पडलेला आहे, बघायला या. आणि त्यानंतर पाहुणे पै पण येऊन बघून जायचे आणि म्हणायचे ओके आजारी आहे, असं तसं शेजार. ते झाल्यानंतर गावातले मुख्य माणसं बाबा समजून घ्यायचे, हा आता हे काहीतरी होणार आहे वगैरे असं. मग सगळेजण तयारीत इन द सेन्स की बाबा राहायचे, किंवा हा बाबा त्याची काळजी घ्या वगैरे. आणि अशात एखाद्याचा मृत्यू झाला तर काय करायचं, सगळे गावातले मुख्य माणसं आणि सगळेजण एकत्र यायचे आणि शेजारी गावांमध्ये ज्यांना बाबा लगेच, जे आता ज्याचा मृत्यू झालेला आहे अशा माणसाचे नातलग जर शेजारच्या गावामध्ये असतील आणि ते जर 1-2 तासामध्ये पोहोचू शकत असतील तर त्यांना बोलवायचे, जायचे आणि घेऊन यायचं वगैरे करायचे.
आणि त्यानंतर त्या माणसाचं दहन केलं जायचं. तर ते दहन कुठे? वैकुंठ भूमीमध्ये नाही, तर त्या माणसाच्या शेतामध्ये त्याचं दहन केलं जायचं. आणि त्यानंतर गावचा जो तराळ, आपण मागच्या वेळी बोललेलो आहे, तराळ म्हणजे काय, तर तो जो गावामध्ये सगळ्या गोष्टी साधवायचं काम करतोय तो, तर त्या तराळाला ज्या घरातल्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्या व्यक्तीच्या घरची माणसं त्याला पैसे किंवा धान्य द्यायचे आणि त्याला सांगायचे की आमच्या आशाच्या पाहुण्याला जाऊन तू निरोप दे की असं असं झालेलं आहे. तर तराळाचं काम ते किंवा जायचं आणि त्याला माहीत असायचं जनरली की बाबा ह्यांची पाहुणे कुठे आहे, यांची दिलेली मुलगी कुठे आहे किंवा यांची अजून पाहुणे कुठे आहे, तर तिकडे तो जायचा. आणि दुसऱ्या गावामध्ये या गावचा तराळ गेला की त्यांना समजायचं काहीतरी हा बातमी घेऊन आलेला आहे. मग तो कोणाच्या घरी गेलेला आहे त्याच्यावरून मग ते अंदाज बांधायचे आणि मग ती चौकशी करायची. तर अशा प्रकारे तराळ सगळ्या त्यांना जाऊन सांगायचा. तर आणि त्यावेळी कसं होतं की माणूस वारला की त्याचं दहन केलं, त्यानंतर 12 दिवसाचा दुखवटा. तर 12 दिवसामध्ये कसं, एक म्हणजे तिसरा दिवस म्हणजे त्या दिवशी राख, म्हणजे दहन केल्यानंतर पहिल्या दिवशी दहन केल्यानंतर माणसाचं की तिसऱ्या दिवसापर्यंत माणूस जळून जे काही त्याचे हाडं शिल्लक राहिले असतील किंवा काही राहिलं असेल शिल्लक, तर ते तिसऱ्या दिवशी पोत्यामध्ये भरायचं. आणि ती राख पोत्यामध्ये भरल्यानंतर तिथं एक पूजा केली जायची आणि त्या पूजेमध्ये सर्व नातेवाईक आपला प्रसाद आणायचे. प्रसाद म्हणजे काय, तर जो माणूस मृत्यू पावलेला आहे त्याला सगळ्या आवडत्या गोष्टी आणायचे. घरची देखील माणसं त्याला जे आवडायचे ते सगळे एकत्र आणायचे आणि तिथं तो प्रसाद मांडायचा. सगळेजण जो प्रसाद आणणार, जनरली भात आणि भातामध्ये एक छोटंसं अंड आपलं, तर ते घेऊन ते मांडायचं. आणि त्यानंतर तो जो तिथं सगळेजण वाट पाहायचे का, तर कावळ्यानं कुठला तरी प्रसाद शिवायचा. म्हणजे कावळ्यानं प्रसाद शिवला म्हणजे तो प्रसाद त्या माणसाला, जे व्यक्ती मिळालेली आहे त्याला मिळाला म्हणायचं. आणि याच्यामध्ये असं पण असायचं, पहिला प्रसाद कुणाचा शिवला, तर बाबा त्याच्यावर त्याची माया जास्त होती किंवा असं सगळं होतं. ते एक म्हणजे मानलं जायचं ते. मग झाला तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम. आणि तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम झाल्यानंतर 12 दिवसाचा. तर ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्या घरातली माणसं 12 दिवस घर सोडून जात नव्हते. का, तर ज्याला समजेल ते सगळी माणसं यायचे, चौकशी करणार, बाबा काय झालं कसं झालं, म्हणजे त्याला आपण म्हणतो ते बोलवायला यायचे, म्हणजे दुःख निवारण करण्यासाठी काय झालं कसं झालं, हो की चांगला होता किंवा कसं माणूस होतं काय झालं. ते झाल्यानंतर 12 दिवसाचा कार्यक्रम. 12 दिवसाच्या आधी 12व्या दिवशी सगळे पाहुणे पे मुक्कामला यायचे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळे गोडधोड करायचे, जेवण वगैरे करायचे, गोडधोड केलेलं असायचं, सगळ्यांना गावच्या माणसांना वगैरे जेवायला वाढायचं आणि मग सगळी माणसं आपापल्या घरी जेवण झाल्यानंतर जायची. तर हा झाला 12 दिवसाचा दुखवटा. आणि ज्या घरातली व्यक्ती वारलेली आहे त्या घरातली माणसं हा दुखवटा 1 वर्ष पाळायची. म्हणजे 1 वर्ष कोणताही सण उत्साहात करायची नाहीत. आणि त्या घरातली बाई माणूस किंवा मुलगी म्हणा, ती लग्न करून दुसऱ्याच्या घरी जायची. तर ती काय करायचे, सण आला, कोणताही सण आला तर यांनी सण साजरा करायचा म्हणून ते त्यांना खायला द्यायचे किंवा गोडधोड जे काय असेल ते सणाचं द्यायचे. जसं की व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्यानंतरचा पहिला सण जर गुढीपाडवा असेल तर गुढीपाडवाला पोळी करणार. तर ते काय करायचे, सांगायचे आम्ही पोळीचं जेवण तुम्हाला देतोय. आणि मग ते त्या दिवशी त्यांना पोळीचं जेवण आणून देणार आणि त्यांनी जेवायचं, म्हणजे त्यांना मदत. पुन्हा आता गणपतीचा सण, गणपतीच्या सणामध्ये आपण काय करतो, गणपतीची मूर्ती घरी ठेवतो. तर ज्यांच्या घरातली व्यक्ती वारलेली आहे, समजा त्याचा मृत्यू गणपती सणाच्या आधी झाला असेल आणि लगेच गणपतीचा सण असेल, तर ते त्या घरातली माणसं स्वतः गणपती बसवायचे नाहीत. तर त्या दिवशी शेजारी पाजारी किंवा भाऊबंद यायचे आणि ते यांच्या घरी येऊन गणपती बसवायचे आणि गणपतीची पूजा करायची. तर अशा प्रकारे 1 वर्षाचा दुखवटा पाळला जायचा. आणि त्या 1 वर्षामध्ये त्या जी व्यक्ती मृत्यू पावलेली आहे त्याची बायको म्हणा किंवा तिचा नवरा म्हणा किंवा मुलगा म्हणा, तर यांना पाहुणे मंडळी बोलवायचं म्हणजे काय करायचं, बाबा घरी बोलवायचं, त्यांना राहायला बोलवायचं, मग त्यांना गोडधोड जेवण करायचं,
आणि त्यांना मग कपडे लत्ते द्यायचे नवीन, असं सगळं करायचं. म्हणजे त्यांना हा ठीक आहे तुमचं दुःख आम्हाला समजते, पण ते दुःख आता तुम्ही विसरून जावा आणि पुढचं आयुष्य व्यवस्थित जगा, असा त्याचा मतलब असायचा. तर हे झालं एखादी व्यक्ती मेल्यानंतर त्याची विधी कशी पार पाडायची 1960-70 साली. यानंतरचा व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहोत. तोपर्यंत नमस्कार.